आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. खरी गंमत तर पुढे आहे सर. तुम्ही ऍक्च्युली गंमत खूपच पुढे नेऊन ठेवली मॅडम. थोडीशी इकडे वळा. येतोय सर हा, हा, येते येते, मग येते, गंमत येते, येते. हा आता हा बबन कॉलेजला गेला आणि मग हळूहळू त्याच्यातलं आणि तिच्यातलं प्रेम बहरू लागलं. निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच वारा, पाऊस, खळखळ वाहणारी नदी, डोंगर दऱ्या, त्याचबरोबर पक्षी, कोकिळा, कोकिळा कोकिळा. हे काय कोकिळेचा घासा बसला आहे का कोकिळा कावळ्याची मिमिक्री करून राहिली आहे? काय सर, मी करतोय, मी म्हटलं ना सर, खरी गंमत पुढे आहे सर. घ्या हो गंमत थोडी इकडे घ्या बरोबर. तर जणू जणू सगळा निसर्ग त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होता. डोंगर डोंगर पाणी मोर खचर बवण्या बेवड्या बवण्या हे काय हे काय आहे? अरे माकड पण निसर्गाचा भाग आहे ना. वा तुम्हाला सांगतो खरं कॅरेक्टर एकट्यानं पकडलंय. स्वतःच माकड करून घेतलंय चार चौकात. काय सर आवडतंय ना तुम्हाला. हा हा पण मी तुम्हाला सांगू सर, हा. ते गोष्ट संपत नाही, आता सुरू होती एक गोष्ट. अरे देवा. कारण हे सगळं नियतीला मान्य नव्हतं, म्हणून त्या दोघांना तिच्या भावाने रंगे हात पकडलं आणि नंतर तिच्या भावाने आपल्या बकऱ्याला 4 लोक गोळा करून कुत्र्यासारखं तुडावलं. हे सगळं तिला पाहवलं नाही म्हणून ती स्वतः त्याला वाचवायला गेली, पण त्या गर्दीमध्ये तिला सुद्धा 2 पडल्या. आणि त्याला पण पडली कारण त्याने गर्दीचा फायदा घेतला. त्यानंतर ते दोघं धावत 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 पोहोचले हैदराबादला गेले. अरे सर, अरे असू द्या असू द्या. ओ, ओ, अरे थांबा, ओ. अरे कुठं चालले तुम्ही? ओ, ऐका ना. सर तुम्ही कसं ओळखलं You are a सर? genius, कसं इथे सेंटर स्टेजला कसं ओळखलं सर? तुम्ही कसं ओळखलं सर? सर अरे अरे बेकार आहे हो. तुम्ही हे सैराटची स्टोरी सांगता माझ्या बापाची स्टोरी म्हणून खपवता. काय चालू आहे तुमचं? अरे सैराटची स्टोरी आहे ना हे. हा? सर सर, सर पुढे तुमचा आहे. इगो हर्ट झालाय, पण सर हा. ह्या वेळेला आम्ही जेन्युइनली एखादं चांगलं गाणं तुमच्या वडिलांसाठी गाऊ. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. त्यांचा वाढदिवस आहे सर, प्लीज इकडे तुमचा मूड खराब करून घेऊ नका. अरे काय चालू आहे नाही तुमचं? सॉरी 10 लाख रुपये दिले यार. जेन्युइन गाणं. जेन्युइन गाणं घे. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा अर्ध्या गावाचे. काहीतरी काय नाही सर, सर एवढं याला मला- नीट समजून सांगा. नाही, तुम्ही नाही, सांगतो सर मी. सर सर तुम्ही एवढं चिडू नका सर. 75 वाढदिवस माझ्या बापाकडे असंच बोलतो. त्याला काय अर्थ आहे काय? नाही, सॉरी त्यांना सर खरी मजा पुढे आहे सर. मला तुम्ही सांगा ते मजा इकडे येणार आहे की मला तिकडे जावं लागणार आहे मजा घ्यायला? हवा येऊ द्या, जरा हवा येऊ द्या.